जनतेचा आशीर्वाद, कौल आणि दिशा पाहिले तर या सगळ्यातनं हळूहळू स्पष्ट होता चाललं आहे की महायुतीला आता 100% यश त्या ठिकाणी मिळेल आणि जनतेचा आशीर्वादही महायुतीच्या बाजूने राहील या दिशेने स्पष्टता येताना दिसते। समोरच्या बाजूला जी महाविकास का महाविनाश आघाडी जी आहे ती सगळी मंडळी एकत्र आहेत आणि या दोघांमध्ये आम्ही जनतेसमोर जो घेऊन जाणारा मुद्दा आहे तो स्वाभाविकता विकासाचा आहे। आम्ही म्हणजे विकास, आम्ही म्हणजे प्रगती, महायुती म्हणजे प्रगती आणि महाविकास आघाडी म्हणजे स्थगिती। आणि सुशील कुमार शिंदेजींचं मी धन्यवाद देईन की त्यांनी सत्य तरी सांगितलं, पण आज ते स्पष्टीकरण देतात त्याचं कारण आणि हेतू काय हे समजून घ्यायला लागेल। जर 70,000 कोटीच्या या ओपन इन्क्वायरीवर आर पाटील यांनी सही केली असेल तर ती कोणाच्या सांगण्यावरून केली, कोणाच्या संमतीवरून केली, ती संमती देण्यामागचं कारण काय होतं, ये बात बहुत दूर तक चली जाएगी। एवढंच म्हणून राज्यात आपली सत्ता पुन्हा येणार याची कितपत गॅरंटी आहे आपल्याला? मला असं वाटतं जनतेच्या मनात आता विश्वास आहे। नमस्कार, मी अमित काळे, न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आज आपल्याशी गप्पा मारण्याकरता उपस्थित आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार। नमस्कार। आशिषजी, कालच उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि कधी नव्हे तर इतक्या मोठ्या प्रमाणावर मुंबईत असतील किंवा महाराष्ट्रात उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे। कसं बघताय आपण या निवडणुकीकडं? निवडणुका या लोकशाहीचा महोत्सव आहे। विधानसभांच्या या निवडणुकांकडे महाराष्ट्राचं पूर्ण लक्ष आहे। या सगळ्यामध्ये स्वाभाविकता दोन महत्त्वाचे, ज्याला आपण युती आणि आघाडी असं म्हणू, हे दोन युती आणि आघाडी आणि अन्य काही पक्ष आपापल्या स्तरावर एकत्रित येऊन सुद्धा काही वेगवेगळे सुद्धा लढत आहेत। महाराष्ट्राचं आत्ताचं जे चित्र आहे ते चित्र जमिनीवरचं पाहिलं, जनतेचा आशीर्वाद, कौल आणि दिशा पाहिले तर या सगळ्यातनं हळूहळू स्पष्ट होता चाललं आहे की महायुतीला आता 100% यश त्या ठिकाणी मिळेल आणि जनतेचा आशीर्वादही महायुतीच्या बाजूने राहील या दिशेने स्पष्टता येताना दिसते। अर्थातच आता निवडणुकीची प्रचार हा सगळा चालू झालेला आहे। आपण मतदारांच्या पुढे जात आहे। मतदारांच्याकडे जाताना आपले प्रमुख मुद्दे कुठले आहेत? आम्ही निवडणुकात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, रामदास आठवले, RPI आणि अन्य मित्रपक्ष हे सगळे एकत्रित आम्ही महायुती म्हणून आहोत। समोरच्या बाजूला जी महाविकास का महाविनाश आघाडी जी आहे ती सगळी मंडळी एकत्र आहेत आणि या दोघांमध्ये आम्ही जनतेसमोर जो घेऊन जाणारा मुद्दा आहे तो स्वाभाविकता विकासाचा आहे। आम्ही म्हणजे विकास, आम्ही म्हणजे प्रगती, महायुती म्हणजे प्रगती आणि महाविकास आघाडी म्हणजे स्थगिती। कारण 2.5 वर्ष त्यांची आणि 2.5 वर्ष आमची, याची तुलना या निवडणुकीमध्ये केलेल्या कामाच्या आधारावर किंवा होऊ घातलेल्या कामाच्या नियोजनावर ही स्वाभाविकता होणार आहे आणि तोच मुद्दा असणार आहे। आणि मग एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र असा आपला महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने प्रगतीला पुढे नेणारा कोण, तर ती महायुती दिसते। आणि उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडी जेव्हा सरकारमध्ये होती त्यावेळेला कोस्टल रोडला स्थगिती, त्यावेळेला मेट्रोला स्थगिती, त्यावेळेला अटल सेतूवर काम दिरंगाईनं चालू, त्यावेळेला विरार अलिबाग कॉरिडॉरला स्थगिती, त्यावेळेला बुलेट ट्रेनला स्थगिती, त्यावेळेला नाणार प्रकल्पाला स्थगिती, कोकणात येणाऱ्या पेट्रोकेमिकल प्रकल्पाला स्थगिती। त्यामुळे रोजगार आणू पाहणारे, पायाभूत सुविधा करू पाहणारे, पायाभूत सुविधातून त्या ठिकाणी GDP ग्रोथ होईल अशा सगळ्या प्रकल्पांना स्थगिती, ही महाविकास आघाडी आहे। आणि दुसऱ्या बाजूला प्रगती ही त्या ठिकाणी महायुती आहे। परंतु आज शरद पवार यांची राष्ट्रवादी असेल, शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, हे आपल्यावरती असा आरोप करत आहेत की महाराष्ट्रात यांनी उद्योग आणलेच नाहीत, यांचे उद्योग सगळे गुजरातला यांनी पाठवले। याच्यावर तुमचं उत्तर काय आहे? ज्या उद्योगामध्ये शरद पवार किंवा ठाकरे साहेब गुंतले असतील ते उद्योग आम्ही नाही केले, ते उद्योग आणणार पण नाही। उद्योगी माणसं आहेत ही, अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं आहे। मलाच सांगायचं नाही, पण
तो जो काही एक थंड हवेचा प्रकल्प ह्या पुण्याजवळ करू पाहत होते, त्याच्यावर हायकोर्टाने जी चपराक मारली पवार साहेबांना की कसं कसं तुम्ही अनधिकृत कामं केलीत, ते अजित गुलाबचांद यांचा प्रोजेक्ट, तर असे उद्योगधंदे आम्ही नाही करत. आणि पवार साहेबांचे पण शिववड्यामध्ये, अन्य ठिकाणी कंत्राटदारांमध्ये, महापालिकेतल्या कंत्राटदारांशी सलगी, अधिकारी वाजेला अपॉइंट करून वसुली, हे उद्योग आमचे नाही. उद्योगधंदे आम्ही आणले, बेरोजगारीवर उत्तर म्हणून उद्योगधंदे आणले. आणि यांच्या काळामध्ये गुजरात नंबर 1चं औद्योगिक गुंतवणुकीतलं राज्य होतं. आज महाराष्ट्र उद्योग गुंतवणुकीतलं नंबर 1चं राज्य आहे. हे कुठल्या तोंडाने बोलतील? हे सत्य बोलायला तयार नाही आहेत. हे असत्याच्या कुबड्यांवर स्वतःची शर्यत जिंकू पाहत आहेत. आणि त्यामुळे उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये झालेली गुंतवणूक आणि प्रत्यक्षात झालेली कारवाई याचा जर आपण आकडा पाहिला तर तो महायुतीचाच जास्त आहे. आणि माझं खुलं आव्हान आहे ना, चर्चेला यावं यांनी. आपण मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत. मी तुम्हाला राज्याचं विचारणार आहे, नंतर विचारीन. परंतु मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं कितपत आव्हान तुम्हाला वाटतं? कारण काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल हे तुमच्यासमोर आहेत. हे खरं आहे, लोकसभांच्या निवडणुकांमध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. आम्ही समाधानी असूच शकत नाही आणि मतदारही असमाधानी आहे. याचं कारण स्पष्ट आहे की ज्या पद्धतीने एका समाजाला असुरक्षिततेची भावना देऊन त्याच्यावर फेक नरेटिव्ह उभं करून खोट्या बातम्या पसरवण्याचं तंत्रज्ञान वापरून त्या असुरक्षिततेच्या भावनेतून आपल्यालाच मतं मिळवावीत. जर कोणी वोट जिहाद म्हणत असेल तर वोट जिहाद हाच आहे. त्याचा उपयोग त्यावेळेला त्यांनी केला आणि त्यामुळे लोकसभेला सूज जरूर आली, पण तब्येत मजबूत महाविकास आघाडीची झालेली नाही. या निवडणुकीमध्ये जनतेसमोर त्यांचेच प्रश्न घेऊन आम्ही चाललो आहोत. किंबहुना जनतेच्या प्रश्नांना, अडचणींना, उणीवांना, गरजांना उत्तर म्हणून योजना सरकारने आणल्या, ते जनतेपर्यंत पोहोचवल्या, जनतेने त्या स्वीकारल्या, डोक्यावर घेतल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज ज्या वेळेला जनता आणि मतदाता, सरकार आणि जनता आणि मतदाता यातला संबंध दृढ झाला, आम्ही विजयाकडे पुढे चाललो. गेल्या 2 दिवसांपासून माध्यमांमध्ये अशा चर्चा आहेत की महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आणि तुम्ही भेटून पण आलात म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना, तर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका काय राहील आणि महायुतीमध्ये ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीला राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला होता, तर ते या निवडणुकीमध्ये बघायला मिळेल का? यावर तुमचं मत काय आहे? महायुती म्हणूनच आम्ही एकत्र इलेक्शन लढवतो आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि उबाटा सेना यांच्या विरोधात, म्हणजे ह्या महाविनाश आघाडीच्या विरोधात महायुती म्हणून भाजप, एकनाथ शिंदेजींची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, रामदास आठवले आणि अन्य मित्र, यात मनसे कुठेच नाही आहे. मनसे नाहीच आहे, पण लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेनं आपल्याला पाठिंबा दिलेला होता. ते चित्र या निवडणुकीमध्ये दिसेल का? आणि आपण राज ठाकरेंना भेटून पण आलेला होतात आणि गेल्या 2 दिवसांमध्ये अशी चर्चा आहे की आपली भूमिका ही राज ठाकरेंना मदत करण्याची आहे. 2 गोष्टींमध्ये गल्लत करताय आपण. महायुती म्हणून आम्ही एकत्रच आहोत. या निवडणुका महायुती म्हणून आम्ही जिंकणार आहोत. महायुतीमध्ये मनसे त्यांनीही कधी अपेक्षा केली नाही, मागणी केली नाही, आमच्याकडे प्रस्तावही केला नाही ना आम्ही त्यांच्याकडे केला आहे. तेव्हा मनसे महायुतीत असण्याचा विषयच नाही. तुमची गडबडी होते की माहीम विधानसभा क्षेत्रामध्ये राज ठाकरेंचे सुपुत्र उभे असताना महायुतीने त्याला मदत करावी, महायुतीने निर्णय करावा, अशी विनंती मी महायुतीच्या नेत्यांना केली. तो माहीम विधानसभेपुरताचाच विषय आहे. आणि
अन्य ठिकाणी राज ठाकरेंनी उमेदवार उभे केलेले आहेत महाराष्ट्रभरामध्ये, म्हणून मी हा तुम्हाला प्रश्न विचारलेला होता. त्यांचा अधिकार आहे ना, ते कुठे महायुतीत आहेत? कुठे आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही उभे करू नका किंवा आमच्यावर राहा, किंवा कुठे ते आले आहेत की मला महायुतीत घ्या? असा प्रश्नच नाही. कालपासून एक विषय राज्यभरामध्ये चर्चेत आहे, तो म्हणजे नवाब मलिक. नवाब मलिक यांच्याबद्दलची तुमची भूमिका ही आधीपासून स्पष्ट आहे, त्याच्यावर काय पुन्हा भाष्य करण्याची गरज नाही. पण महायुतीमधलाच एक घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी काल अखेरच्या क्षणी 2:55 AB फॉर्म हा नवाब मलिक यांना दिला. तर या घटनेकडे तुम्ही कसं बघता, किंवा तुमची इथून पुढच्या काळामध्ये महायुती म्हणून काय भूमिका राहील? आमची भूमिका स्पष्ट आहे. नवाब मलिक यांचं काम भारतीय जनता पक्ष करणार नाही. आम्ही त्यांना कधीच समर्थन दिलेलं नाही. त्यांच्यावरचा गुन्हा, त्यांच्यावरचे आरोप हे अतिशय गंभीर आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने काय करावं त्यांचा जसा प्रश्न आहे, तसं भाजपने काय करावं भाजपचा प्रश्न आहे. आम्ही नवाब मलिक यांचं बिलकुल काम करणार नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांना तसे आदेश आणि मेसेजसुद्धा आम्ही दिलेले आहेत. हे एकीकडे असताना दुसरीकडं त्यांच्या मूळ मतदारसंघात अणुशक्तीनगरमध्ये त्यांची कन्या सना मलिक यांना उमेदवारी दिलेली आहे. तर तिथं तुमची भूमिका काय राहील? असा आरोप असेल तर त्यांनाही विरोध करू. आज अशा पद्धतीचा गुन्हा आणि आरोप दाऊदशी संबंधित मलिक काय कुठल्याही उमेदवाराला समर्थन करण्याचा ज्याच्यावर असा आरोप असेल असा प्रश्नच येत नाही. तर आज तरी असे मुद्दे समोर आलेले नाहीत त्यांच्या सुकन्येच्या बाबतीत, आणि त्यामुळे त्या विषयामध्ये महायुती म्हणून एकत्रच आहोत. आपण बघतोय की काल उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली आहे की राज्यामध्ये बंडखोरीचं प्रमाण हे आपल्याला दोन्हीकडे, म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, यामध्ये वाढल्याचं दिसून आलेलं आहे. मोठ्या प्रमाणावरती अर्ज दाखल झालेले आहेत. मुंबईत खास करून गोपाळ शेट्टी जे आपले ज्येष्ठ नेते आहेत, माजी खासदार आहेत, ज्यांचं तिकीट यावेळेला भाजपनं त्यांना न देता तिथं पियुष गोयल यांना तिकीट दिलं. आज त्यांनी काल अर्ज भरलेला आहे हा पक्ष म्हणून, आणि पक्षाच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी कधी पक्षावरती नाराजी व्यक्त केलेली नाही आहे, हे पण त्यांनी काल स्पष्ट केलं आहे. तर याकडं तुम्ही कसं बघता? गोपाळ शेट्टी यांची नाराजी दूर करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का? आणि काल त्यांनी सांगितलं की आशिषजी माझ्याकडे येऊन गेले, तर याच्यावरती तुमचं मत काय? नाही, मी त्यांच्या संपर्कात आहे, आमचा संवादही आहे, मी भेटलोही आहे. आणि त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे त्या मुद्द्याचं फोरम काय आहे एवढाच फक्त प्रश्न आहे. आणि त्यामुळे त्यांनी पक्षावर, पक्ष नेतृत्वावर नाराजगी दाखवलेली नसताना जो मुद्दा म्हणून समोर आणलेला आहे त्या मुद्द्याला फॉर्म भरणं हा योग्य नव्हे. आम्ही त्यांची नाराजगी दूर करू, ते फॉर्म विड्रॉ करतील अशी आमची अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलणार हा एक प्रमुख मुद्दा देशभरात, केवळ महाराष्ट्रात नाही, मुंबईत नाही, देशभरामध्ये इंडिया आघाडीकडून वापरला गेला. आज तरी म्हणजे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संविधान बदलणार हा कुठं मुद्दा चर्चेत दिसत नाही आहे, आणि असा नेरेटिव्ह फिक्स करण्यासाठी त्यांच्याकडे मुद्दा पण दिसत नाही आहे. आजची तरी ही परिस्थिती आहे. तर महाविकास आघाडी ही तर कुठं चाचपडती आहे का, असं वाटतं का तुम्हाला? कुठल्या मुद्द्यावर? एक नेरेटिव्ह फिक्स करण्यामध्ये जो त्यांनी लोकसभा निवडणुकीला केलेला होता. लक्षात घ्या, मी मगाशी म्हटलं की लोकसभा निवडणुकीमध्ये खोटं पसरवणं, खोट्याची मशीन करणं, झूठ का दुकान लगाव, आणि त्या आधारावर एका विशिष्ट वर्गाला असुरक्षिततेच्या भावनेपर्यंत घेऊन जाऊन त्यांची मतं मिळव, या सगळ्या गोष्टी या लोकशाहीला अपेक्षित नाहीत. पण ते विरोधकांनी केलं. पण झूठ की दुकान रोज रोज नाही चलती. आता लोकही हुशार झाले, लोकांच्या मनात चीड आहे, मतदाता चिडला आहे. त्यावेळेला असलेला लोकसभेच्या मतदार याद्यांमधला घोळ, व्यवस्थांमधल्या अडचणी, फेक नरेटिव्ह, सुट्या, मतदान न करायला मिळालेला मतदार, या सगळ्यांच्या मनात आता अतिशय चीड आलेली आहे की जे काही झालं ते बरोबर नाही. ती चीड यावेळेला महाविकास आघाडीच्या विरोधात मतदान करून मतदार त्या ठिकाणी दाखवतील. मतदार याद्यातील घोळ आपण एक मुद्दा उपस्थित केला. आपल्यावर असाही आरोप होतोय की लोकसभा निवडणुकीमध्ये जे निकाल लागले त्या निकालाच्या अनुषंगानं काही नावं मतदार यादीतनं कमी करण्याचा घाट हा भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीनं घातलेला आहे. ह्याला तुम्ही काय उत्तर द्याल?
मुळात याचा आमचा काही संबंध नाही. इलेक्शन कमिशन आपलं स्वतःचं काम करतं, पण इलेक्शन कमिशनने खोटी नावं काढली तर ती आमची मागणीच आहे की ज्या पद्धतीने नावं घुसवल्या गेलीत आणि लोकसभेला आम्ही बघितलं का बहुसंख्य समाजाची 40-40, 30-30 हजार नावं गायब झाली आणि त्याच्यावर जर उतारा म्हणून योग्य आधी आता येत असेल जी आली आहे तर त्याचं स्वागत आहे. UPA 2च्या काळामध्ये आपण एक शब्द ऐकलेला आहे की भगवा दहशतवाद. काल परवाच अगदी 4 दिवसापूर्वी तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा एक पॉडकास्ट कार्यक्रम झालेला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये सुशीलकुमार शिंदे यांनी असं स्पष्ट केलं की भगवा हा शब्द का लावला याचं कारण मलाही समजलेलं नाही आणि तो शब्द लावणं हे चुकीचं होतं. हे आज सुशीलकुमार शिंदे सांगतायत. याकडे तुम्ही कसं बघता? नाही, सुशीलकुमार शिंदेजींचं मी धन्यवाद देईन की त्यांनी सत्य तरी सांगितलं, पण आज ते स्पष्टीकरण देतात याचं कारण आणि हेतू काय हे समजून घ्यायला लागेल. भगवा आतंकवाद नावाचं एक भूत उभं करून मोठ्या प्रमाणामध्ये बहुसंख्य समाजाला गुन्हेगार दाखवण्याचा प्रयत्न नाही, कट हा तत्कालीन सरकारने घातला हे आता स्पष्ट झालेलं आहे. मग जर हे स्पष्ट झालं असेल तर संबंधित त्या प्रकरणातील हे नरेटिव्ह बनवण्यासाठी ज्यांना ज्यांना अटक केली गेली त्या सगळ्यांना खोट्या पद्धतीने अटक केली गेली हे सुद्धा स्वाभाविकता स्पष्ट होताना दिसतं आहे. मग प्रज्ञा सिंग मॅटरमध्ये काय? मग या सगळ्यांमध्ये पोलिसांनी मारलं, कोणाच्या सांगण्यावरनं मारलं? आणि म्हणून या सगळ्या ज्या घटना आहेत ना, असा हात झटकून जाऊ शकत नाही काँग्रेस. का वापरलं माहीत नाही, त्याची चीड जी मी म्हटलं आता मतदारांच्या मनात आहे ही आता भोगायला लागेल म्हणून आता बोलून पळून जाऊ हे चालणार नाही. तुम्ही पाप केलं आहे बहुसंख्याक समाजाच्या विरोधात, त्या पापाचा रोष आणि शिक्षा काँग्रेसला मिळणारच. कालच अजित पवार हे तासगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गेलेले होते, जो मतदारसंघ दिवंगत RR पाटलांचा आहे आणि आज त्यांचे चिरंजीव तिथं उभे आहेत. काल त्यांनी त्या प्रचारसभेमध्ये बोलताना एक मुद्दा उपस्थित गौप्यस्फोटच केला म्हणा की अजित पवारांच्यावरती जो आरोप केला जात होता 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचा, तर त्याच्या ओपन एन्क्वायरीच्या फाईलवर गृहमंत्री तत्कालीन RR पाटील यांनी सही केलेली होती आणि त्यांनी माझा केसाना गळा कापला असं अजित पवार यांनी काल सांगितलं. इतक्या वर्षानंतर RR पाटील हे शरद पवार यांच्याशी किती लॉयल होते हे महाराष्ट्राला माहिती आहे. इतक्या मोठ्या प्रकरणातल्या फाईलवरती सही करण्यापूर्वी RR पाटील यांनी त्यांचे नेते शरद पवार यांच्याशी काही चर्चा केली नसेल असं राजकीय जाणकार म्हणत आहेत की असं होऊ शकत नाही. तर अजित पवार यांनी काल जो मुद्दा उपस्थित केला तो नथीतून तीर मारण्याचा प्रकार होता का, याकडे तुम्ही कसं बघता? कहीं पे निशाना म्हणतात ना, कहीं पे निगाह है कहीं पर निशाना. जर 70,000 कोटीच्या या ओपन इन्क्वायरीवर RR पाटील यांनी सही केली असेल तर ती कोणाच्या सांगण्यावरनं केली, कोणाच्या संमतीवरून केली, ती संमती देण्यामागचं कारण काय होतं, ये बात बहुत दूर तक चली जाएगी, एवढंच मी म्हणेन. राज्यात आपली सत्ता पुन्हा येणार याची कितपत गॅरंटी आहे आपल्याला? मला असं वाटतं जनतेच्या मनात आता विश्वास आहे. टोळमुक्ती, विद्यार्थ्यांना इंटर्नशिपचे पैसे, माता भगिनींना लाडली बहिणा, वयश्री योजना, सिनियर सिटीजन्स, विकासाच्या कामामध्ये कोस्टल रोड, अटल सेतू, नवीन एअरपोर्ट, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणारं विशेष निधी, त्यांच्या योजनात असणारी वाढलेली गुंतवणूक, शेतकऱ्यांच्या म्हणजे रोजगाराच्या संदर्भामध्ये, हे सगळे चित्र, पडलेला पाऊस, चालू असलेले सण, हे पुन्हा आनंदाचं वातावरण आहे आणि ते भाजप आणि महायुतीच्या बाजूचं आहे. आपण वेगळ्या वेगळ्या विषयांवरती उत्तर दिलीत. मला तुमच्या मतदारसंघाकडे यायचं आहे. सध्या तुमच्या मतदारसंघामध्ये तुमचा प्रचार कसा चालू आहे आणि तुमचं रोजचं शेड्यूल काय आहे? रोजचा प्रचार सकाळी 7 ते रात्री 1 पर्यंत चालू आहे.
36 विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मला जावं लागतं. संघटनेच्या काही बैठकाही अटेंड करायला लागतात. या सगळ्यातून एक जबरदस्त असा कॅम्पेन आणि संघटनेचं काम दोन्ही मी एकत्र करतो आहे. ठीक आहे आशिषजी, शुभेच्छा तुम्हाला, दिवाळीच्याही शुभेच्छा. आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून न्यूज डंकासाठी वेळ दिलात आणि आमच्याशी सविस्तर चर्चा केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.